माळीणमधल्या भूस्खलनानंतर दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या विस्थापनाबाबतची भूमिका आहे ती पुढे येते आणि यांचं विस्थापन करण्याची गरज असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं आणि त्यांचं हेच वक्तव्य अंगलट येण्याची शक्यता आहे। कारण जर दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणाऱ्यांचं विस्थापन करण्याची गरज आहे तर लवासाचं विस्थापन का नको असा सवाल लवासा विरोधी जनआंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी विचारलाय। त्या काल पुण्यामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या। महिन्याभरापूर्वी शरद पवार यांनी महाराष्ट्रातील दऱ्याखोऱ्यांमध्ये 26 लवासा उभारण्यासाठी जागा असल्याचं वक्तव्य केलं होतं। पण माळीण दुर्घटनेनंतर पवारांनी दऱ्याखोऱ्यातल्या जनतेच्या विस्थापनाची गरज असल्याचं देखील बोलून दाखवलं। त्यामुळे लवासा ही देखील हिल सिटी असल्यामुळे लवासाचं विस्थापन का करू नये असा सवाल मेधा पाटकर यांनी विचारून शरद पवार यांना कात्रीत पकडलंय। मेधा पाटकर यांनी शरद पवार यांना नेमके काय प्रश्न विचारलेले आहेत पाहूयात। त्यामुळे एक नव्हे अनेक माळीण प्रकरण होतच असतात, अशा घटना घडतच असतात। फक्त ते काही दिवस मीडिया आणि लोक लक्षात ठेवतात आणि नंतर विसरून जातात। पण लावासामध्ये आज आता इतक्या वर्षांपासून जी लढत चाललेली आहे त्यामुळे तरी लावासा प्रकरण हे अजूनही खतखत आहे। अजूनही संपूर्ण लावासाला मंजुरी मिळालेली नाही। जेवढे काही घरं लावासांनी बांधलेत ती बेकायदेशीर आहेत, कारण त्यावेळेला केंद्राची मंजुरी हवी होती, ती न घेता ती बांधलेली आहेत। आणि आजही तिथे बेकायदेशीरपणे झाडं तोडणं, फॉरेस्टची जमीन वळवणं, दगड तोडणं, शेकडो टन माती उकरून काढणं, हे सगळं जे काही चाललेलं आहे ते दाखवून देत आहेत लोक, सुनीती सुरत, विश्वंभर चौधरी आणि आंदोलनांची माणसं। मला वाटतं की म्हणून तरी 26 लावासांना मंजुरी देताच कामा नये असा आमचा मुद्दा आहे। आणि माळीणसारख्या घटना नाहीतर लावासामध्ये होणारच असं तिथल्या ठुमाबाई आणि लीलाबाईंना स्वतःला जाणवते। आणखी काही बोलण्याची गरज नाही। पण लोक जेव्हा इशारा देतात त्यावेळेला जनतेचा इशारा लक्षात घ्यायचा नाही आणि मग घटना घडल्यानंतर मात्र तिथे पोचून आक्रोश करायचा। पण आजही माळीण गावामधलं काम अतिशय हळू चाललंय असं आमचे सहकारी आनंद कपूर आणि कुसुम कर्णिक तिथून सांगतात। पुण्याचेच जे मानले जातात, जरी मध्य प्रदेशामधून राज्यसभेत गेले असले तरी ते प्रकाश जावडेकर हे पर्यावरण मंत्री आहेत। त्यांना मी मुंबईमध्ये सर्वात प्रथम एक थोडं अनौपचारिक औपचारिक भेटले, त्यावेळेला लावासाची आमची सगळी आवेदनं त्यांच्या पुढे दिली आणि ते म्हणालेही की नाही, मी ह्याच्यामध्ये नक्की लक्ष घालणार आहे। पण अजूनपर्यंत तरी त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची चर्चेची सुद्धा अपेक्षा आमच्या बाबत व्यक्त झालेली नाही। त्यांनी पुण्याला येऊन लावासाला भेट दिली नाही आणि दुसरीकडे शरद पवार मात्र 26 लावासा निर्माण करण्याची, म्हणजे 26 ठिकाणी अशा प्रकारे कायदे तुडवून आणि लोकांनाही धुडकावून लावून विकासाचं त्यांचं स्वप्न पुढे रेटण्याचं जे काही चालवलंय ते दोन्ही फार विसंगत नाही, सुसंगतच आहे। आणि म्हणून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र लावासामध्ये एकजूट होऊन सगळं काम करणार का, हे आजच्या क्षणाला इथे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि तिथे भाजप असतानाच परीक्षा व्हावी असं प्रकरण आहे। दरम्यान माळीणमध्ये दुर्घटना झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दाखल झालेल्या शरद पवार यांनी डोंगर दऱ्यांमध्ये राहणाऱ्यांच्या विस्थापनाबाबत नेमकी काय भूमिका घेतली होती पाहूया। मला असं वाटतं की धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली। विशेषतः हे सगळे सह्याद्री पर्वत आहेत आणि सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेली जी गावं आहेत आणि जिथं अतिवृष्टी होते अशा गावांच्या संबंधीचा वेगळा विचार करायची वेळ आलेली आहे की या सगळ्या परिसरातला पाऊस बघितल्याच्या नंतर ही डोंगराच्या पायथ्याची गावं शिफ्ट करण्याच्या संबंधीचा कार्यक्रम राज्य सरकारच्या वतीनं आखल्याशिवाय काही पर्याय नाही। लोकांचा त्याला सुरुवातीला विरोध होईल, पण भविष्याच्या दृष्टीनं असे प्रकार घडू नयेत म्हणून असे निर्णय घेण्याची आज वेळ आलेली आहे। 2-1 महिन्यांपूर्वी शरद पवार यांनी उद्योगपतींच्या एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रात 26 लवासा उभारण्यासाठीची ठिकाणं असल्याचं सांगितलं होतं। पाहूयात काय म्हणाले होते त्यावेळी शरद पवार। I was told for every Saturday, Sunday, at least 10,000 people go and visit. There are good schools, there are good international colleges are in the process of coming, and it has become a tourist destination. And I would like to tell
की लवासा इज द ओनली थिंग. There are at least 26 sites in the Maharashtra like Lavasa where ample water body is there. There is no population. Vacant land is there, and it is just possible to develop as an excellent tourist center like what we have seen in England and many other countries. आणि पवारांच्या याच 2 वक्तव्यानंतर आम्ही प्रतिक्रिया घेतलेली आहे आम आदमी पार्टीचे नेते विश्वंभर चौधरी यांची. बघत त्यांचं काय म्हणणं आहे. की हे बघा, हा नैसर्गिक आहे का मानव निर्मित, हा भाग वेगळा. बरोबर. माळीन आता तरी आपण गृहीत धरून चालू थोड्या वेळासाठी की हे फक्त निसर्गात होतं, पण ज्या प्रकारात टेकड्या फोडत आणि ज्या प्रकाराने टेकड्यांचं लुझनिंग होत आहे, माती ज्याप्रमाणे खरं म्हणजे लूज होतीये, हे लवासात सुद्धा होत आहे. लवासात हे जास्त झालंय. लवासाची आजची परवानगी 1500 टन पर डे एवढी स्टोन क्रशिंगची आहे आणि ही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डने दिलेली आहे उदार हस्ते त्यांना. तर आता 1500 टन हे कुठून आणतात मटेरियल स्टोन क्रशिंगसाठी? तर हे टेकड्या फोडतात आणि हे टेकड्या फोडल्याचं दयाल कमिटीने आपल्या रिपोर्टमध्ये सिद्ध केलंय. हा काही कार्यकर्त्यांचा आरोप नाही. पर्यावरण मंत्रालयाच्या दयाल कमिटीने सांगितलं की यांनी बेसुमार टेकड्या तोडल्या, बेसुमार झाडं तोडली, तर मग त्याचे परिणाम होणारच आहेत. आणि प्रश्न रेन इंटेन्सिटीचा आहे. पाऊस जसा वाढत जाणार आहे तसं पवार साहेब म्हणतात की खालच्या गावांना धोका आहे, तसा पाऊस वाढत जाणार आहे तर टेकड्या जिथे जिथे फोडल्या तिथे तिथे तो धोका आहे. मग तो फक्त गावांना जी की फार वर्षांपासून वसलेले त्याच गावांना होईल का? मग लवासालाही होईल. आणि त्यामुळे लवासामध्ये सुद्धा राहणाऱ्यांची सेफ्टी बघता मग रिलोकेट जर करायचं असेल तर सगळंच रिलोकेट केलं पाहिजे. आम्ही तर हेच म्हणतो अनेक वर्षांपासून की टेकड्या संरक्षित करा, पर्यावरण संरक्षित करा आणि तिथे वसाहती नेऊ नका, तिथे माणसांना वसू नका नेऊन आणि माणसांना रिस्क देऊ नका तिथे नेऊन. आम्ही तरी हेच म्हणत होतो पूर्वीपासून, तर पवार साहेब आता म्हणतायत. फक्त गावांच्या बाबतीत न म्हणता पवार साहेबांनी लवासा सारख्या स्थितीचं बाबत सुद्धा हे बोललं पाहिजे. जर मुबलक पाणी उपलब्ध आहे 26 प्रकल्पांना आजच्या लवासाला, तर मग पुण्यात कशासाठी पाणी कपात केली? पुण्यात 2 दिवसाआड 1 दिवसाआड पाणी कपात हे कशासाठी केलं? याचाच अर्थ पाणी शिल्लक नाहीच आहे. खडकवासला असो, वरसगाव असो, धरणांमध्ये पुण्याला सुद्धा पाणी आता पुरत नाहीये. आणि सिंचनाचा तर प्रश्नच वेगळा, म्हणजे सिंचनाला तर अजिबात पाणी पुरतच नाही, ही वस्तुस्थितीच आहे. मग जर पवार साहेबांना वाटतं 26 ठिकाणी मुबलक पाणी आहे, तर अशी ठिकाणं कोणती आहेत नेमकी? मग जर मुबलक पाणी ते एका लवासाला सुद्धा, एक लवासा झालं की पुण्यावर 2 दिवसाची पाणी कपात येते, दिवसाआड पाणी मिळतं पुण्याला, याचं उत्तर कोण देणार?